ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर अमोल कोल्हे आणि अजित पवारांमधील शीतयुद्ध काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। अजित पवारांनी नटसम्राट म्हणत शिरूरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंवर टीका केली होती आणि त्यावर अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिले। ज्याला नटसम्राट म्हणताय त्यानंच इतिहासाला उजाळा दिलाय। मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं की पलटी सम्राट खोके सम्राट असलेलं चांगलं, असा खडा सवाल अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट निशाणा साधलाय। तर गावभेट दौऱ्यानिमित्तानं खेड तालुक्यातील काळूस गावात डॉक्टर कोल्हे बोलत होते। आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना, तर सगळी प्रलोभनं असताना आणि 10 वेळा इकडे ये याचे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये। मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांशी प्रामाणिक राहिलोय। असं जर असेल तर मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं, पलटी सम्राट आणि खोके सम्राट असण्यापेक्षा, एवढं आपलं साधं म्हणणं आहे। आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती, मुद्दाम टोन बदल, निवडणूक संघर्षाची काळ आणीबाणीचा अडचणी येताना तुम्हाला दिसतात, पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आदरणीय पवार साहेब असतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, ताठ मानेनं आज लढतायत। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतले मावळे जर असू ना आपण, तर कारवाई होईल, केसेस मागे लागतील, चौकशा होतील, या भीतीपोटी माना खाली घालून मुजरे घालणाऱ्यांच्या रांगेत बसायचं का ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या यादीत उभं राहायचं, हे आता आपण ठरवायचं। मला